नमस्कार. आतापर्यंत आपण 12 अध्याय बघितले अधिक मासाच्या पोथीचे. आज आपण 13वा अध्याय बघणार आहोत. अंबरीशाची कथा. भगवान विष्णू म्हणतात, हे सखी, अधिक महिन्यातले शेवटचे आणि फार महत्वाचे पर्व म्हणजे द्वादशी. द्वादशी व्रत हे महान पुण्यकारक आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करायची, ती म्हणजे हे केवळ एक दिवसाचे व्रत नाही, तर ते आहे दशमी, एकादशी आणि द्वादशी असे 3 दिवसाचं व्रत. दशमीचं दैवत ब्रह्मा, एकादशीचं उमानाथ, तर द्वादशीचं दैवत महाविष्णू आहेत. दशमीचे दिवशी अल्प स्वल्प हलका आहार घ्यावा, पान खाऊ नये. एकादशीचे दिवशी पूर्ण उपवास करावा, फक्त फळं, दूध यांचं सेवन करावं. द्वादशीला विष्णू स्मरण, विष्णूपूजन, तुलसीदल, समर्पण इत्यादी गोष्टी अवश्य कराव्यात. द्वादशीला पिंडदान, तीळ तर्पण अर्पण केले तर पितृगण तृप्त होऊन वंशवृद्धीचा आशीर्वाद देतात. अधिक महिन्यातील द्वादशी पर्वणी साधली तर जादा फल मिळतेच. दशमीचा मित आहार, एकादशीचा उपवास आणि द्वादशीला सूर्योदयाबरोबर पूजन, ब्राह्मण भोजन आणि मग उपासकाने उपवास सोडायचा. याला साधन द्वादशी साधणे असे म्हणतात. द्वादशीला ब्राह्मणाला वस्त्रदान दिलं तर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. रौप्य सुवर्ण दान दिलं, छत्र पादुका दान दिल्या तर पुरुषोत्तम त्यावर संतुष्ट होतो. अधिक महिन्यातील द्वादशीला नारळ, सुपाऱ्या, खारका, फळे, तुपातले पदार्थ, अनरसे इत्यादी पदार्थ 33 संख्या असे दान दिले तर विशेष फलप्राप्ती होते. या दिवशी कोणालाही दुखवू नये. नारायण इतकं सांगितल्यानंतर लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, द्वादशी व्रताशी संलग्न असणारी राजा अंबरीश याची कथा मी तुला सांगतो, ती तू लक्ष देऊन ऐक. राजा अंबरीश हा सूर्यवंशातील एका थोर पराक्रमी, कर्तव्य व ईश्वरनिष्ठ राजा होता. तो नेहमीच विष्णू नाम, विष्णू दर्शन आणि विष्णू सेवेत दंग असे. आपल्या प्रजेला, जनतेला जनार्दन स्वरूप मानून राजा त्यांची सेवा करत असे. प्रजेच्या हितार्थ अपार कष्ट घेई, प्रजेवर पुत्रवत प्रेम करी. ह्या अंबरीश राजाचं लाडकं व्रत म्हणजे साधना द्वादशीचं व्रत. राजा हे व्रत करीत असे, परंतु त्याने कधीच गर्व केला नाही आणि अभिमानही बाळगला नाही. जसजसा राजा अंबरीशाचं व्रत पुण्याईचं फल वाढू लागलं, तसं तसं इंद्राचं मन आपलं आसन आता जाणार ह्या शंकेने शंकित होऊ लागले. राजा अंबरीशाने अनेक दानधर्म करून, उपवास व उपासना करून खरंच मोठा पुण्यसंचय केलेला होता. तेच इंद्राच्या चिंतेचं प्रमुख कारण होतं. एकदा इंद्र दरबारात दुर्वास ऋषींचं आगमन झालं. इंद्राने ऋषींचं उचित आगस्वागत केलं, त्यांचं पाद्यपूजन केलं व त्यांना उच्चासनावर बसवलं. इंद्राने आपल्या मनातील पदच्युत होण्याचं भय सांगून मला ह्या संकटापासून वाचवा अशी प्रार्थना केली. आता इंद्राला वाचवायचं, त्यांचं राजपद राखायचं म्हणजे अंबरीशाचा तपोभंग करायचा, त्याचं व्रत मोडायचं. पण ही गोष्ट दुर्वासांना काही योग्य वाटेना. दुर्वासांनी इंद्राला तसं समजावलं सुद्धा, पण गुरुराया, तुम्हीच आता काय करायचं ते करा असं म्हणून इंद्रच त्यांच्या पायी नतमस्तक झाला. तेव्हा दुर्वास मनोमन म्हणाले, आपण जाऊन प्रत्यक्ष पाहू तर खरं, राजाचं समक्ष दर्शन घेऊ, त्याची साधना पाहू, निष्ठा पाहू, निदान त्या महाभागाचं आपल्याला दर्शन तरी होईल. असा विचार करून दुर्वास आपल्या शिष्यवर्गासह राजा अंबरीशाकडे निघाले. पुढे काय घडेल ते आपण आता पुढील अध्यायामध्ये श्रवण करू. जय जय